नमस्कार मित्रांनो. आज आपण भेटणार आहोत एका उद्योजकांना ज्यांचे नाव आहे बाबा कल्याणी. बाबा कल्याणी म्हणजेच N.A. कल्याणी. परिचय. N.A. कल्याणी ज्यांना बाबा कल्याणी म्हणून ओळखले जाते हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांनी भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत फोर्ज जागतिक स्तरावर पोहोचले आहे. बाबा कल्याणी यांचा जन्म 7 जानेवारी 1948 रोजी झाला. त्यांचे वडील नीलकांत कल्याणी हे देखील एक यशस्वी उद्योगपती होते. बाबा कल्याणी यांना लहानपणापासूनच उद्योग क्षेत्राची आवड होती आणि त्यांनी शिक्षणातही उत्कृष्ट कामगिरी केली. शिक्षण. त्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, बिट्स पिलानी येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध MIT मधून उच्च शिक्षण घेतले. हे शिक्षण त्यांच्या उद्योग क्षेत्रातील यशाचे मूलभूत कारण ठरले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबा कल्याणी यांनी भारत फोर्जमध्ये प्रवेश केला. त्यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत फोर्जने जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले. बाबा कल्याणी यांनी भारत फोर्जला केवळ ऑटोमोबाईल क्षेत्रापुरती मर्यादित न ठेवता संरक्षण, ऊर्जा, रेल्वे आणि अंतराळ क्षेत्रातही विस्तार केला. त्यांनी कंपनीला विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत ठेवून भारताच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान दिले. भारताच्या संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतवणूक करून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला. हे त्यांचे राष्ट्रभक्तीचे उदाहरण मानले जाते. बाबा कल्याणी यांना जागतिक औद्योगिक क्षेत्रात मान्यता मिळाली आहे. त्यांनी भारत फोर्जला जागतिक फोर्जिंग कंपन्यांमध्ये अग्रगण्य स्थान मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक योगदान. उद्योग क्षेत्राबरोबरच बाबा कल्याणी सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. बाबा कल्याणी यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना अनेक औद्योगिक संघटनांकडून पुरस्कार मिळाले आहेत. हे पुरस्कार त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची पावती आहेत. दूरदृष्टी आणि नेतृत्व. कल्याणी यांचा दृष्टिकोन नेहमीच दीर्घकालीन राहिला आहे. त्यांनी उद्योगात नवकल्पना आणल्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवली. त्यांच्या नेतृत्वामुळे भारत फोर्जने अनेक संकटांवर मात केली. मराठी समाजातील प्रेरणा. बाबा कल्याणी हे मराठी समाजासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी मराठी उद्योजकतेला जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. त्यांच्या यशामुळे अनेक तरुणांना उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळते. N.A. कल्याणी हे आधुनिक भारतातील एक आदर्श उद्योगपती आहेत. त्यांनी उद्योग, राष्ट्रसेवा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम साधला आहे. त्यांच्या कार्यामुळे भारताचा औद्योगिक विकास अधिक गतिमान झाला आहे आणि ते आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे जळगावमध्ये सुद्धा त्यांची कल्याणी ब्रेक्स ही कंपनी आहे आणि माझे सौभाग्य असे की या कंपनीत मला 1 वर्ष का होईना काम करण्याची संधी मिळाली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा आणि हो, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनपर्यंत जर तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर नक्की दाबा. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.